नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 10वी नंतर जर तुम्हाला पॉलिटेक्निकल डिप्लोमाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशनचे फॉर्म सुरू झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटेक्निकल डिप्लोमाचा ॲडमिशनचा जो काही फॉर्म आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला लाईव्ह फॉर्म भरून दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. poly24.dt.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर इथे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्सवर हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही सर्व जे काही तारखा आहे, टाइम टेबल आहे डिप्लोमाचं, सर्व इथे पाहू शकता. हे सर्व एकदा वाचून घ्या. आता तुम्हाला पुन्हा एकदा होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन ब्लिंक करताना दिसतील, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. तर इथे आपण नवीन आहात तर आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही ऑलरेडी यावरती अकाउंट उघडला असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन लॉग इनचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आपण नवीन आहोत, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फुल नेम विचारलं आहे. विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव कसं टाकायचं आहे, SSC मार्कशीट वरती जसं असेल तसंच टाकायचं आहे. अगोदर आडनाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर जे काही फादरचं नाव असेल तसं. त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे. मोबाईल नंबर जो असेल तुमचा तो मोबाईल नंबर टाकायचा. एकदम व्यवस्थित माहिती टाकायची आहे, स्पेलिंग वगैरे चुकवायचे नाहीत. त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेट, तुम्हाला वरतीच इथे सापडेल. पहिल्यांदा खाली काही बघू नका, वरती आहे महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारला जाईल तर इथे आपला जो काही तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पासवर्ड विचारला जाईल. एक पासवर्ड तयार करा, तुमचं नाव @123 अशा पद्धतीने. पुन्हा एकदा पासवर्ड इथे तयार करायचा आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक कराल तर इथे तुम्हाला काही तुमची जी काही माहिती भरलेली आहे ते डाव्या साईडला दिसेल आणि राईट साईडला एक OTP मागितला जाईल जो तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवलेला आहे. तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. मी सबमिट केलंय. पुढे आल्यानंतर ओके करायचं आहे. इथे पहा, अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. पहिली स्टेप कंप्लीट झालेली, आपलं नाव दाखवेल आणि इथे एक ऍप्लिकेशन नंबर दाखवेल. हा कॉपी करून घ्या, याचा फोटो काढून ठेवा. त्यानंतर खाली तुम्हाला क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन, खाली जो रेड रंगाचा ऑप्शन दिसतोय, बॉक्स दिसतोय, त्यावरती क्लिक करायचा आहे. या ऍप्लिकेशन नंबर म्हणजेच तो युजर नेम आहे तो कॉपी करून ठेवा आणि कन्फर्म खाली त्या बॉक्सवरती क्लिक करा. लॉग इन करायचं. तुम्ही होम पेज वरती जाऊन सुद्धा जो दुसऱ्या नंबरचा ऑप्शन रजिस्टर्ड लॉग इन कॅन्डिडेट लॉग इन ऑप्शन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून इथे तुम्ही आपलं लॉग इन करू शकता. तर आता जो काही आपण युजर नेम आला होता, आपल्याला ऍप्लिकेशन ID आला होता, तो युजर नेम इथे टाकायचा आहे. आणि जो पासवर्ड आता आपण रजिस्ट्रेशन करताना बनवला होता तो पासवर्ड टाका आणि कॅप्चा इथे जे काही प्लस मायनस असतील ते टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. इथे आपल्याला दोन मोड दिसतील. काय काय मोड आहेत? एक ई स्क्रुटनी मोड आहे पहिला आणि दुसरा फिजिकल स्क्रुटनी. ई स्क्रुटनी म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स कुठेही बाहेर सेंटरला घेऊन जायची गरज नाही. तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने होतील, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. हा झाला ई स्क्रुटनी मोड. तर हा सोपा मोड आहे, हा तुम्ही निवडा. दुसरा आहे फिजिकल स्क्रुटनी. फिजिकल स्क्रुटनी मोडमध्ये कसं असतं, तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे डॉक्युमेंट्स बाहेर FC सेंटर्स असतात, फॅसिलिटेशन सेंटर्स म्हणतात त्याला, तिथे जाऊन तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करावे लागतात. त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. तर मी ई स्क्रुटनी हा ऑप्शन निवडलाय. तुम्ही सुद्धा ई स्क्रुटनी निवडा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तर ई स्क्रुटनी ऑप्शन निवडा. त्यानंतर खाली सेव्ह मोड या ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे सेव्ह मोड करूया. सेव्ह मोड केल्यानंतर ई स्क्रुटनी मोड आपला इथे सेव्ह झालेला आहे. म्हणजे आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय होतील, कुठे तुम्हाला जायची गरज लागणार नाही. आता खाली यायचे. खाली तुम्हाला एक बॉक्स ब्लिंक करताना दिसते ब्ल्यू रंगाचा. प्रोसीड करायचंय. त्यावरती प्रोसीड केल्यानंतर आता आपल्याला एक एक स्टेप कंप्लीट करायची आहे. आता इथे पाहू शकता तुम्हाला टाईप विचारले आहेत. इथे जे काही कॅन्डिडेट टाईप A, टाईप B, टाईप C, टाईप D असे टाईप आहेत. आता पहिला जो टाईप A आहे, टाईप A म्हणजे काय, महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून, म्हणजे महाराष्ट्र बोर्ड SSC बोर्डातून तुम्ही पास झालेले आहात आणि महाराष्ट्रामध्येच राहता, तर त्यामुळे तुम्ही टाईप A मध्ये येणार. टाईप B म्हणजे काय, तुम्ही बाहेरून कुठेही SSC ची परीक्षा दिली, म्हणजे 10वी परीक्षा दिली, पण तुमचे आई वडील जर महाराष्ट्रामध्ये राहत असतील, त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही टाईप B मध्ये येणार आहे. तसेच टाईप C. तर हे सगळं वाचून घ्या. तुम्ही कोणत्या टाईप A मध्ये, टाईप B मध्ये, टाईप C मध्ये मोडता, D मध्ये,
तिथे सगळे चेक करून घ्या आणि त्यानंतर हा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी टाईप ए सिलेक्ट करतो कारण SSC बोर्डातून माझी इथेच झालेली आहे. तर सेव्ह आणि प्रोसीड आणि ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढच्या स्टेपकडे आलेलो आहोत आपण, ज्यामध्ये तुम्हाला 10वीला तुमचं जे काही जिल्हा आहे, तालुका आहे तुमच्या शाळेचा तो निवडला. 10वीला तुमची जी काही शाळा आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये होती ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर 10वीला तुमचं जे काही शाळा होती त्या शाळेचा तालुका कोणता होता ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर जे काही शाळेचं नाव आहे आणि ऍड्रेस तुम्हाला टाकायचं. समोर तुम्हाला जे काही बॉक्स आहे त्यामध्ये शाळेचं नाव टाका 10वीचं तुमचं आणि त्यापुढे ऍड्रेस टाकायचा. अशा पद्धतीने टाकायचं आणि खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर रिझर्वेशन डिटेल्स विचारल्या जातील. जसं की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहात. जनरल ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर जनरल सिलेक्ट करा आणि जनरल जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला विचारेल की तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे का. जर EWS सर्टिफिकेट असेल तर येस करा. EWS सर्टिफिकेट म्हणजे जर 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं असेल तर EWS सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. EWS सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर जर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असेल, रिझर्व्ह कॅटेगरी, रिझर्व्ह ऑप्शन तुम्ही दुसरा सिलेक्ट करू शकता. SC, ST, विजय, NTB, NTC, NTA, NTD सगळे ऑप्शन आहेत. OBC आहे, SBC सुद्धा आहे आणि SCBC सुद्धा आहे. SCBC म्हणजेच आता मराठ्यांना जे काही आरक्षण भेटलेलं आहे तो सुद्धा ऑप्शन आहे. जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल कास्ट सर्टिफिकेट तर हेच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील जे काही रिझर्वेशन मध्ये असतील. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जनरल मध्ये फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीने हे निवडायचे, जे काही असेल ते निवडा. खाली विचारलं जाईल. दुसरा ऑप्शन आहे अपंग आहात का. अपंग असाल तर येस करायचं आहे. कशामध्ये अपंग ते देऊ शकता. नसेल अपंग तर नो करा. खाली या डिफेन्स डिटेल्स, डिफेन्स मध्ये असतील कोणी पालक तुमचे तर येस करा. असतील तर कशामध्ये आहेत ते इथे तुम्ही देऊ शकता. नसतील तर डायरेक्टली नो करा. पुढे ऑर्फन डिटेल्स म्हणजेच तुम्ही अनाथ आहात का. जे काही स्टुडंट आहे तो अनाथ आहे का. अनाथ असेल तर येस करा. अनाथ असेल तर तुमच्याकडे अनाथांचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नसेल तर डायरेक्टली नो करा आणि खाली या. खाली तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत जे की तुमचं नॅशनॅलिटी डोमासाईल ओळखण्यासाठी. पहिला ऑप्शन आहे इंडियन नॅशनॅलिटी. इंडियन नॅशनॅलिटी म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे का. दुसरा ऑप्शन आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे का. किंवा ऑप्शन आहे इंडियन पासपोर्ट किंवा बर्थ सर्टिफिकेट. या चारीपैकी एक कोणतेही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ह्याच्यातलं कोणतं आहे तुमच्यातलं ते पहा. इंडियन नॅशनॅलिटी डोमासाईल असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. शाळा सोडल्याचा दाखला असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा. पासपोर्ट असेल तर तिसरा आणि बर्थ सर्टिफिकेट. तर मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करतो. डोमासाईल काढलंय मी. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. ओके करून पुढे आल्यानंतर 10वीची जी काही माहिती आहे तुम्हाला द्यायची, जसं की 10वीचा बोर्ड तुमचा कोणता होता. महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता का दुसरा कोणता होता तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या सगळ्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत. खाली आल्यानंतर SSC पासिंग इयर, 10वी पास कधी झाला तुम्ही. या वर्षी झाला असेल तर 2024, मागच्या वर्षी झाला असेल 2023. जर रिव्हॉल्युशन जर कोणी परत बसला असेल तर 2024 रिव्हॅल्युएशन. तर अशा पद्धतीने ऑप्शन आहेत. तर आता पास झाला तर 2024. त्यानंतर पुढे तुमचं नाव येईल. खाली कॅन्डिडेट मदर नेम, तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे आणि तुमचा SSCचा सीट नंबर, 10वीच्या बोर्डाचा सीट नंबर टाकायचा आहे. ऑटोमॅटिकली तुमचे जे काही मार्क्स असतील ते इथे दाखवले जातील. ते मार्क्स फक्त बरोबर आहेत का चेक करा. जर मार्क्स इथे आले नाहीत तर तुम्ही एक मार्क्स जे काही मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिशचे जे काही असतील मार्क्स ते इथे तुम्ही टाकू शकता आणि त्याची पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे येईल. ऑटोमॅटिकली आल्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला SSC टेक्निकल, जर 10वीला जर टेक्निकल काही सब्जेक्ट असतील तर येस करा. आणि कोणता सब्जेक्ट वगैरे होता तुम्हाला 10वीला टेक्निकल तर तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. टेक्निकल सब्जेक्ट नसेल तर डायरेक्टली नो करा. खाली तुम्हाला एक दुसरा विषय इंटरमिडिएट ग्रेडचा ऑप्शन येईल. इंटरमिडिएटची जर एक्झाम दिली असेल तर तुम्ही येस ऑप्शनवरती क्लिक करा. जर नसेल दिली तर डायरेक्टली नो करा. त्यानंतर आता फक्त HSC आणि IT विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन आहे. जर ज्यांची 12वी वगैरे झाली असेल तर त्यांना हे ऑप्शन पास वगैरे करायचे आहेत. जर तुमची फक्त 10वी झालेली आहे तर तुम्ही नॉट ऍप्लिकेबल फेल्ड हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. कारण HSC आणि ITR हा पण दिलेला नाही. HSC किंवा ITR जर तुमचा झाला असेल तर हे बाकीचे 3 ऑप्शन तुम्हाला आहेत. पास विथ सायन्स, पास विथ MCVC, पास विथ अदर दॅन सायन्स MCVC, अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. फक्त 10वी पास झाला तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा आणि HSC ITR झाला असेल तर तुम्ही तिन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर खाली ऑप्शन मिळेल ITR जर झाला असेल तर ITR झाला तर येस करा. ITR नसेल झालं तर नो ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. अशा पद्धतीने ही माहिती भरायची आणि खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे.
सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आलेलं आहोत. तुमचं नाव इथे दाखवेल, मदर नेम तुमचं दाखवेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायची, तुमची जी काही जन्मतारीख असेल ती इथे सिलेक्ट करा. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल जे काही असेल ते. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचा फॅमिलीचा अॅन्युअल इन्कम आहे, वार्षिक उत्पन्न कौटुंबिक, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या स्लॅबमध्ये येतं, इन्कम सर्टिफिकेट काढला असेल तर त्यामध्ये पहा. त्यानंतर रिलिजन, आपला धर्म हिंदू मुस्लिम जे काही असेल ते सिलेक्ट करा. इथे मी हिंदू सिलेक्ट केलंय. त्यानंतर तुम्हाला मदर टंग लँग्वेज आपली मराठी आहे तर आपण मराठी सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला विचार TFWS जी काही स्कीम आहे, TWS स्कीम, त्याच्या अंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा आहे का, त्याला आपण शिक्षण शुल्क माफी, ट्युशन फी स्कीम म्हणतो. तर याच्यावर भाग घ्यायचा असेल तर येस करा. जर तुम्ही येस केलं तर का लक्षात ठेवा, तुमच्याकडे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे. 8 लाखापेक्षा जास्त असेल तर नो करा, 8 लाखापेक्षा कमी असेल तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट तर येस करा. खाली तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्स विचारले जातील, जसे की तुम्ही कोणत्या भागातून आहात, ग्रामीण का शहरी, रूरल अर्बन, ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा ऍड्रेस टाका, पूर्ण फिल करायचा आहे. इथे टाईप करायचा आहे पूर्ण ऍड्रेस, रूरल अर्बन जे काही असेल ते सिलेक्ट करा. ऍड्रेसमध्ये तुमचा पत्ता पूर्ण टाका. त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र, तुमचा जिल्हा, त्यानंतर तालुका तुमचा कोणता आहे तो, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करा, जिथे तुम्ही राहताय आता जो काही ऍड्रेस आहे तुमचा. त्यानंतर पिनकोड तुमचा टाका. त्यानंतर खाली आल्यानंतर आता पुढच्या स्टेप सेव्ह अँड डिटेल्स वरती क्लिक करा. नेक्स्ट स्टेपमध्ये आलेला आहात, आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. मी तुम्हाला एक वेबसाईटची लिंक देतो, खाली जाऊन तुमचा जो काही फोटो आहे तो अपलोड करा आणि सिग्नेचर अपलोड करा. तुमचा फोटो आणि सिग्नेचर दोन्ही जे काही आहे ते तयार होईल आणि ते तुम्ही इथे चूज फाईल वरती क्लिक करून इथे अपलोड करू शकता. लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुमचा फोटो टाका आणि एक फोटो आणि सिग्नेचर तयार करून घ्या. ती साईट सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर चूज फोटो फाईल वरती क्लिक करा, म्हणजे तुमचा फोटो आणि सिग्नेचर हे दोन्ही तुम्हाला सोबतच अपलोड करायचे आहेत. फोटो आणि फोटोच्या खाली सिग्नेचर, ती बनवायची वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती बनवा आणि इथे चूज फाईल वरती क्लिक करून अपलोड करायची आहे. आणि त्याची जी काही साईज वगैरे आहे ते सुद्धा दिलेली आहे. JPG PNG मध्ये तुम्ही अपलोड करू शकता. सेव्ह आणि प्रोसीड करा. ओके करून पुढे आलेला आहात. आता डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटच्या समोर स्टार मार्क केलेला आहे रेड रंगामध्ये, तर तिथे जे काही रेड रंगामध्ये दिले तशा पद्धतीने जे काही तुमचं पासिंग सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमच्या कॅटेगरीनुसार जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवले, जे स्टार मार्क केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. सिलेक्ट डॉक्युमेंट्स वरती क्लिक करा, अपलोड करा. अशा पद्धतीने हे 1 MB आतमध्ये तुम्ही फोटो, PDF सगळे स्वरूपात अपलोड करू शकता. इथे बघायचं असेल अपलोड झालेलं तर व्ह्यू वरती क्लिक करू शकता. जे काही डॉक्युमेंट नसतील तर ते सुद्धा इथे जिथे स्टार दिलेले आहेत ते सुद्धा मॅन्डेटरी आहेत. जे असतील ते डॉक्युमेंट अपलोड करा, जे नसतील ते सोडून द्या आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने ओके करायचं आहे. सबमिट झालेले. आता आपल्याला शेवटचे स्टेप पेमेंट करायचं आहे. कॅटेगरीनुसार पेमेंट आहे. ओपनसाठी 400 रुपये, बाकीच्यासाठी 300 रुपये. पे नाव या बटनावरती क्लिक करा. तुमचं जे काही पेमेंट आहे तुम्ही इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने, इंटरनेट बँकिंगने करू शकता. तर पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर जे काही प्रिंट आउट आहे ती प्रिंट आउट काढून ठेवा आणि तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते आता ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या पुढची स्टेप, कॉलेज सिलेक्शन असेल किंवा बाकीची काही स्टेप आहे ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होईल आणि त्यानंतर ती स्टेप सुरू होईल. त्यासाठी जे काही टाइम टेबल आहे ते चेक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.